मंडळी नमस्कार, मी निखिल काटे. मी सध्या उभा आहे कोळा जिल्हा परिषद गटामध्ये आणि जो की कोळा जिल्हा परिषद गट बघितलं तर शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता आणि यामध्ये बरीच मंडळी खरं तर या कोळा गटातून आजपर्यंतच्या काळामध्ये जिल्हा परिषद मध्ये महत्वाची पद त्या ठिकाणी बजावलेली आहेत. याचबरोबर जर बघितलं पंचायत समितीच्या दृष्टीने देखील खरं तर या ठिकाणी बरीच दिग्गज मंडळी गणपत आबांच्या माध्यमातून या ठिकाणी ती पद भूषवलेली आहेत आणि कोळा जिल्हा परिषद गटाच्या माध्यमातून आज आपण ग्राउंड रिपोर्ट घेणार आहे की यामध्ये चर्चेत असणारी नावं याबरोबर निवडणुकीच्या रिंगणामध्ये जी लोक निवडून येणार आहेत ती कशा पद्धतीने येणार आहेत, त्यांचं काम कशा पद्धतीचं चालू आहे, या सर्व गोष्टीचा खरं तर आढावा आपण या कोळा नगरीमधून घेणार आहे. कारण लोकसंख्येच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं असणारं गाव आहे आणि याच संदर्भात आपण या बाजारपेठेमध्ये आहे आणि बाजारपेठेमध्ये असणारी जी काही जुनी जाणकार मंडळी आहे की जी स्वर्गीय गणपत आबांच्या खांद्याला खांदा किंवा लावून खरं तर काम या ठिकाणी केलेलं आहे आणि अशा मंडळीशी आपण या ठिकाणी चर्चा करणार आहे. तर या संदर्भात माझ्यासोबत काही फळ विक्रेते सुद्धा मंडळी जी आहे त्यांच्यासोबत आपण खरं तर चर्चा करू. दादा इकडे जरा, नाव काय तुमचं? राजाराम पांढरे. राजाराम पांढरे. बरं, राहायला कुठं आहे? राहायला काय भावना टेकाला. कुठं आहे? भावना टेकाला. कुठं कोळ्यातच येते का ते? पोळ्यात. बरं बरं बरं. किती वर्ष झालं स्टॉल चालू होता इथं? आधी पोहार होत. बरं बरं. किती वर्ष झालं चालवत आहे तुम्ही? मला वाटतं 5-6 वर्ष झाली. 5 वर्ष? होय. बर 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 बर. मग काय धंदा बिंदा बरा असतो काय? होय, बरं आहे. पोटा भरत आपल्या. बर 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 बर. काय होते कवा कवा नाही. बर बर बर. त्याचं काय, इकडे 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 जरा इकडे थोडस या. खरं तर बघितलं तर जिल्हा परिषद पंचायत समितीचं इलेक्शन लागलंय. बर. मग मग तुम्ही कार्यकर्ता कोणाचा आहे खरं? आमदारचा. स्वर्गीय गणपत आबांचा. तुमचं गणपत आबा संबंध कसं होतं? चांगलं होतं. बर. गणपत आबांची भेट झालं, काय गणपत आबा काय म्हणायचं? भेट देऊन जात होता, येत होतं, बोलवलं का येत होतं. येत होतं? होय. आता गणपत आबा नाही पण आबांची आठवण येते का? अहो रोजच येते, आजच कशा पाहिजे. का बरं येते आठवण? आठवण दिलीच त्यानं, प्रेम तसं म्हणताना येते. प्रेम दिले? होय. कसं चांगलं दिलंय. दिले? काय तुम्ही काम घेऊन जात होता गणपत आबा? सगळं कशाला जायला लागत नव्हतं, बोललं का इकडे येत होता. येत होता? होय. बर. मग आता त्यांचा नातू बाबासाहेब तिथं खरं तर आता गणपत आबांच्या मागे तिथं चालवायला आले, ते त्यांचं काम कसं आहे? त्यांचं काय अजून आमचा त्यांचा परिचय आहे नाही. नाही. बर 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 बर. मग आता जिल्हा परिषदचं इलेक्शन लागले, मग आता इथं पण उमेदवार आहे ती, मग इथं संभादाते आहे ती, सचिन देशमुख आहे ती, किरण पांढरे, ही नावं चर्चेत आहे ती. मग काय वाटतं ह्या वेळेला कसं वातावरण होईल काय इथलं? काय त्यांचं ते वातावरण कसं असेल तसं होणार. नाही नाही, निवडणुकीत कोणाला वाटतं मग शेकापला जर उमेदवार उभा केला तर निवडून येईल का इथलं? कारण तुम्ही म्हणताय शेकापचा मी होय, बरं सांगता येत नाही तसं. कसं, कशामुळे येत नाही? कशामुळे? खचूनच बोलतो की तर कसं. कशामुळे म्हणताय? हा, कशामुळे? अहो जुनी माणसं कमी झालेली आता. जुनी झाली ती? हा. मग नवीन पोरं? नवीन पोरं कोणीकडे जायला तिकडे उड्या हाणते त्याला काय. मग तुम्ही शेकाप बरोबर राहणार का काय दुसरीकडे जाणार? चेकअप बरोबर. मग शेकाप जी देईल ती त्या उमेदवार सोबत जाणार का दुसऱ्या संग जाणार आहे? नाही नाही, त्या संगत जाणार. चेकअप संगत बर 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 बर. दादा तुमचं नाव काय? मी इथला नाही. कुठला आहे तुम्ही? बरगावचा. कुठलं गाव कुठलं बा सांगा की. न कशाला काय करायचं. नाही नाही बोलू नका. गाव कुठलं आहे? कडला. कडलाच? मग कडलास मध्ये तिकडे काय गणपत आबा माहिती आहे का? गणपत आबा म्हणते ती. माहिती आहे? तिकडे तुमच्यात काय वातावरण काय चांगलं आहे. आहे? तिथं पण काय आहे? समाधान पवार सध्या बघितलं तर जिल्हा परिषद पंचायत समितीचं रान पेटलंय. ह्याच्यामध्ये तुमचा कोळा जी गाव आहे ती खरं तर स्वर्गीय गणपत आबांचा बालेकिल्ला मानला जातोय. मग ह्या गावातला पहिला विकास जे आहे ते विकास झालाय का? विकास 100% झालाय. विकास काय काय झालाय त्याच्यामध्ये? काय काम काय झाले ते? लाईट, पाणी आतापर्यंत जर सुविधा बऱ्यापैकी सर्व शेतकऱ्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. बरं. किंवा कॅनेलचं पाणी घ्या, पिण्याच्या पाण्याची सुविधा तंतोतंत घरापर्यंत नळ पोहोचलेला आहे. बर बर बर. मग आता ह्यामध्ये बघितलं तर 2017 जिल्हा परिषदेला ज्यावेळेस तुम्ही उमेदवार निवडून दिला होता, मग ते उमेदवार आता भाजपमध्ये गेलाय. मग आता ह्या वेळेचं काय गणित असेल इथलं? आता उमेदवार कोण असण्यापेक्षा कोणत्या पक्षातनं उमेदवार आहे ह्याला भरपूर कोळ्यात महत्व आहे. बर, म्हणजे कसं म्हणताय तुम्ही? का तर पारंपरिक कोळा गट हा शेतकरी कामगार पक्षांचा आहे. बर बर. आणि शेतकरी कामगार पक्षाचाच राहणार. कोणी किती कुठेही जाऊ द्या, कोण कुठेही राहू द्या, शेतकरी कामगार पक्षाचा हा बालेकिल्ला अबाधितच राहणार. पण आता ही मंडळी सगळी गेली ती तिकडे भाजप? काय सुद्धा नेतं गेलं म्हणून जनता कोणीही गेली नाही. आता मैदान लागल्यावर कळेल जनतेला पण आणि इथं राहणार. भाजपमध्ये गेलेल्या मंडळी पैशाचा भाजपचा हा सांगोला मतदारसंघात काही संबंध नाही. आता तुम्ही नगरपालिकेला भाजपचं बघितलं असेलच. बर. त्याच्यामुळं
सांगोला तालुका हा बीजेपी कवाच नाही आणि इथून पुढे बी होणार नाही. होणार नाही. होणार नाही, 100% होणार नाही. मग आता ह्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष आणि बापूस ह्या दोन्ही शिवाय सांगोल्याला पर्यायच नाही. दोघं पण त्यांच्यातच टक्कर होईल, पण शेतकरी कामगार पक्षाचा हा बालेकिल्ला कायम आबादीतच राहणार. बापूच काय काय इकडं बापूस पण आहे, त्यांचं अस्तित्व आहे. आम्ही त्यांच्या अस्तित्वाला काय नाकारत नाही, पण 100% बापूस सुद्धा अस्तित्व आहे. पण कोळा गट हा शेतकरी कामगार पक्षाचा 50 वर्षापासून पण आहे ना, आता पण शेतकरी कामगार पक्षाचाच राहणार. पण आता निष्ठावंत कार्यकर्ते राहतील वाटते, पैशाला विकले जाणार नाहीत का? कोणीही शेतकरी कामगार पक्षाचा निष्ठावंत विकला जाणार नाही. एखादा 19-20 एखादा होणार, पण 99.99% विकणार कोणीही नाही. नाही, पण असं वाटू शकते की जे युवक पोरं असतील, जुनी जाणकार मंडळी आता कमी झाली, नवीन पोरांना पैसे जर काही आमिष दाखवलाय किंवा अजून काही गोष्टी केल्या तर त्या ठिकाणी बळी पडणार नाही. 2017 पेक्षा 2026 ला जिल्हा परिषदेला सर्वात यंग पिढी शेतकरी कामगार पक्षासोबत आहे. आता सध्या शेतकरी कामगार पक्ष का आवडतोय? कायमस्वरूपी म्हणजे 50 वर्षापासून जी आबासाहेबांचं काम किंवा विचार किंवा एकदम सांगोला आतापर्यंत शांतता प्रिय होता आणि इथून पुढे शांतता प्रिय राहावं ह्यासाठी शेतकरी कामगार पक्ष पाहिजे तालुक्याला. मग आता शेतकरी कामगार पक्षाच्या कोळ्यातनं चर्चा कोणाची आहे? शेतकरी कामगार पक्षाचा कोणीही उमेदवार असू द्या त्याचीच हवा राहणार. चर्चा कोणाची आता? चर्चेत आता मस्त 3-4 उमेदवार कोण आहे आहेत. ते? किरण भाऊ आहेत, पुन्हा दयापालदर आहेत, पुन्हा गजेंद्र कोळेकर आहे. हे जिल्हा परिषद उमेदवार आहे आणि पंचायत समितीला एक 5-7 आहेत. नाही, पण तुम्हाला काय वाटतं कोण असायला पाहिजे ह्याच्यातला चांगल्या पद्धतीने आपल्याला कामाला येते? तिन्ही पण शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार आहेत. बरं, हा. त्यामुळे कोणीही जर असला पण तर एक निवडायला लागेल ना कुठला तरी? ते वरच्या लेवलनं निवडतील. नाही, पण तुम्हाला काय वाटतं वैयक्तिक काय जरा थोडंसं प्रेम जे आहे, कोणावर वाटतंय तुम्हाला? आम्ही तसं नाही, कोणावर वाटतंय? वैयक्तिक प्रेम तसं काय नाही, पण शेतकरी जे असेल ते सांगा, त्याचा काय विषय नाही. शेतकरी कामगार पक्षात जे कोण उमेदवार आहे आम्ही शेतकरी कामगार पक्ष ठरवणारच आहे कोणाला द्यायचं, पण तुम्हाला काय वाटतंय तरी सुद्धा? नाही त्याबद्दल काय नाही, पण शेतकरी कामगार पक्ष जो उमेदवार ठरवल त्याच्या मागे आम्ही 100% ताकदीने उभं राहू. कारण काय होईल, समीकरण चेंज सुद्धा होऊ शकते ते. समीकरण काही जर झालं तर कोळा गट हा शेतकरी कामगार पक्षाचाच राहणार. बर, तुम्ही कुठलंही समीकरण किती येत्या होत्या काय आघाड्या होत्या आहेत. आणि कोळा ही जी काही नगरी आहे, ह्या नगरीमध्ये खरं तर एक ऐतिहासिक वारसा आणि ऐतिहासिक राजकारण ह्या कोळ्या गटावरती असतं. आणि अशा पद्धतीचे येथील नागरिक जे आहेत तर प्रत्येक जण शेतकरी कामगार पक्ष हा प्रेमी या ठिकाणी दिसतोय. आणि याच अनुषंगानं अजून काही आपल्यासोबत मंडळी आहेत. दादा, तुमचं नाव काय पहिल्यांदा सांगा? माझं नाव दादासाहेब शिदू सरगर, बरं, इथलंच का तुम्ही? कोळ्याचं. बरं, आता मग जिल्हा परिषद पंचायत समितीचं वार फिरले किंवा पेटले, काय वाटतंय? काय वाटायचं तेव्हा जे आता उमेदवार उतरले ती काय, कसं रिंगणात कसं होईल गणित काय इथलं? जे चांगला उमेदवार असेल त्याला आपण चॉईस मग करायचं. चांगलं कोण कोण उमेदवार आहे तिथे? आता कोण कोण आहेत ते अजून कळत ना, सांगते नाही, नाही. पण नावं तर चर्चेत कोणाची येते? आमचं तर नाव आवड आहे ती किरण भाऊ पांढरे यासाठी. किरण भाऊ पांढरे. हा. मग दुसरी उमेदवार अजून कोण कोण आहे ती चर्चेत असणारी आणि दुसऱ्या पक्षाची पण असू देत? किती विन असू दे. बरं, तर उमेदवाराचं नाव पण नको? नको. मग आता बघितलं तरी शेकापचा बालेकिल्ला म्हणून बरेच जण लोक सांगायला लागले तिथं. मग आहे का बालेकिल्ला ही? पहिल्यापासून होता नाही असं नाही, फक्त माणूस हुडकायला जर चुकले तर ते बालेकिल्ला सुद्धा मोडणार. म्हणजे माणूस चुकायला म्हणजे काय चुकलंय का इथं? झालं तसं तर कसं म्हणताय? आता असं किरण भाऊ सारख्या माणसाला जर कटू काय हे वाटायला लागलं तर ते तसं होणार की. म्हणजे नाराज झालं तर म्हणजे तसं होणार की. मग आता पाठिंब्याच्या वेळेस खरं तर इथं ज्या लोकांनी पदं भूषवली त्या लोक आता सध्या इथं नाही ते, मग ह्याचा अर्थ काय आहे? म्हणजे नाराज कशामुळे झाली ती? तेवढ्या खालचं काही कळत नाही जास्त. मग पक्ष का सोडले या लोकांनी? हे असंच की चांगल्या कार्यकर्ते लांब करायचं, हा. एकच पुढे चालवायचं. मग कोणी शेकापास करते का? आबासाहेब होते तो तर कधी असं जाणवलं नाही. बर, मग गणपत आबाच्या नंतर बाबासाहेब आता आले ते थोडस तसं ते आहे. आहे. पण आता काय ह्यात वारं काय, गणित काय, सूत्र कशी हलतेली? सत्र काय नाही बघा, आमचं फक्त वैयक्तिक माझं मत म्हणलं तर तो पक्ष कुठलाही असू द्या, किरण भाऊ सारखा माणूस आम्हाला राजकारणात पक्षात पाहिजे. काहीच घेणं देणं काही नको. नाही. त्याच्यासारखा माणूस पाहिजे फक्त आपल्याला. तर मंडळी आपल्यासोबत हे काय मंडळी होते आणि फक्त काही व्यक्तीचे प्रेम असणारे आहेत, काही पक्षाची प्रेम असणारी ही मंडळी सकाळपासून खरं तर आपल्याला या ठिकाणी बघायला भेटते. आणि अशाच पद्धतीचं अजून काही मंडळींचा आपण देखील या ठिकाणी ग्राउंड रिपोर्ट घेणार आहोत.